ला 2026 मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन डी इंडोनेशिया. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका. प्रश्न दुसरा, 2026 मध्ये कोणत्या देशाने नवीन AI धोरण जाहीर केले आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी जपान. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भारत. प्रश्न तिसरा, 2026 मध्ये मिशन शक्ती 2.0 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए महिला सक्षमीकरण, ऑप्शन बी अंतराळ संशोधन, ऑप्शन सी कृषी, ऑप्शन डी शिक्षण. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महिला सक्षमीकरण. प्रश्न चौथा, 2026 मध्ये ICC T20 वर्ल्ड कप कोणी जिंकला? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी पाकिस्तान. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भारत. प्रश्न पाचवा, 2026 मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए राजीव कुमार, ऑप्शन बी अरुण गोयल, ऑप्शन सी नवीन चावला, ऑप्शन डी गिरीशचंद्र मुर्मू. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अरुण गोयल. प्रश्न सहावा, 2026 मध्ये डिजिटल इंडिया 2.0 कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए डिजिटल शिक्षण, ऑप्शन बी डिजिटल अर्थव्यवस्था वाढवणे, ऑप्शन सी इंटरनेट वेग वाढवणे, ऑप्शन डी सर्व पर्याय. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व पर्याय. प्रश्न सातवा, 2026 मध्ये चंद्रयान-4 मिशन कोणत्या संस्थेने सुरू केले? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए DRDO, ऑप्शन बी इस्रो, ऑप्शन सी नासा, ऑप्शन डी SpaceX. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इस्रो. प्रश्न आठवा, 2026 मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए इंदोर, ऑप्शन बी सुरत, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी अहमदाबाद. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए इंदोर. प्रश्न नववा, 2026 मध्ये कोणत्या राज्याने ग्रीन एनर्जी पॉलिसी सुरू केली? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी तमिळनाडू. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान. प्रश्न 10वा, 2026 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठक कुठे झाली? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा.
ऑप्शन ए न्यूयॉर्क, ऑप्शन बी जिनिव्हा, ऑप्शन सी दावोस, ऑप्शन डी पॅरिस. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दावोस. प्रश्न 11वा. 2026 मध्ये भारताचा GDP वाढ दर किती होता अंदाजे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए 5%, ऑप्शन बी 6.5%, ऑप्शन सी 7%, ऑप्शन डी 8%. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 6.5%. प्रश्न 12वा. 2026 मध्ये फिट इंडिया मूव्हमेंट कोणाशी संबंधित आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए शिक्षण, ऑप्शन बी आरोग्य, ऑप्शन सी क्रीडा, ऑप्शन डी पर्यावरण. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आरोग्य. प्रश्न 13वा. 2026 मध्ये कोणत्या देशाने नवीन चलन सुरू केले? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी अर्जेंटिना, ऑप्शन सी झिम्बाब्वे, ऑप्शन डी तुर्की. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी झिम्बाब्वे. प्रश्न 14वा. 2026 मध्ये मेक इन इंडिया अभियान कोणत्या क्षेत्रात जास्त प्रभावी ठरले? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए उत्पादन, ऑप्शन बी IT, ऑप्शन सी कृषी, ऑप्शन डी पर्यटन. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए उत्पादन. प्रश्न 15वा. 2026 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए नीरज चोप्रा, ऑप्शन बी PV सिंधू, ऑप्शन सी मीराबाई चानू, ऑप्शन डी बजरंग पुनिया. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नीरज चोप्रा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.